तर आज आपण मॅगीपासून खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत। तुम्हाला पुढे समजेल। श्रावणी मॅगी आज मैं तू मॅगीचे अप्पे कर। ओके, आज आपण इथे बनवणार आहोत मॅगीपासूनचे छान असे अप्पे। तर त्यासाठी इथे मी 2 मॅगीचे पॅकेट्स घेतलेले आहेत आणि आपण जी मॅगी आहे बॉईल करायला ठेवलेली आहे। तर आपण इथे मॅगीचे जे अप्पे बनवणार आहोत त्यासाठी एक मसाला बनवणार आहोत। तर त्या मसाल्यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजे 1 छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, त्यानंतर 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपल्या मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला येतो तो मसाला इथे मिक्स करायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी मेयोनीज घेतलेले आहेत। तर हा जो आहे पिझ्झा सॉस आहे, तर इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे मेयोनीज घेतलेला आहे। तर हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते यूज करू शकता, नसेल तर तुम्ही फक्त सॉसही यूज करू शकता। तर इथे मी पिझ्झा सॉस, मेयोनीज आणि आपला टोमॅटो केचप जो आहे तो यूज केलेला आहे। तर आता हा पूर्ण जो मसाला आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा पूर्ण मसाला जो आहे कच्चा आहे, म्हणजे इथे आपण कांदा टोमॅटो काहीच फ्राय केलेला नाही आहे। सिंपल आपण हा मसाला इथे रेडी केलेला आहे। फक्त मॅगीमध्ये जे मसाला येतो तो आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे मी मॅगीचा मसाला जो आहे त्यात मिक्स केलेला आहे। त्याचबरोबर आपण इथे मॅगी बॉईल करायला ठेवली होती। तर याच्यामध्ये आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही आहे। सिंपल तुम्ही मॅगी जी आहे ती बॉईल करून घ्यायची आहे। याच्यात तुम्हाला मीठ वगैरे पण टाकायची आवश्यकता नाही आहे। तर आता इथे आपली मॅगी जी आहे खूप छान अशी बॉईल झालेली आहे। तिला जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे, नॉर्मल बॉईल करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे आता मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपली जी बॉईल केलेली मॅगी आहे ना ती आपल्याला ह्या पूर्ण अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मॅगी ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे। आणि मॅगीचा जो खालची जी बाजू आहे ती अशी छान क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती याच्यात ठेवायची आहे। तशा पद्धतीने आपल्याला आपण जी बॉईल केलेली मॅगी आहे ती ॲड करून घेतलेली आहे आणि जो आपण मसाला बनवलेला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये म्हणजे मॅगीच्या वरती ठेवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून तो बाहेर येता कामा नये। नॉर्मली आपण जसं शेवपुरी वगैरे पाहतो त्याच पद्धतीने इथे आपण आज मॅगीचे अप्पे बनवणार आहोत। त्यानंतर इथे मी चीज घेतलेला आहे, तर थोडंसं चीज जे आहे आपल्याला त्या सगळ्या मॅगीच्या अप्प्यांवरती ठेवायचं आहे जेणेकरून ते खायला अजून खूप छान लागेल। आणि त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे एकदम स्लो करून ठेवायचा आहे जेणेकरून खालून जे मॅगी आहे करपू नये म्हणून। फक्त असं ब्राऊन कलर आला पाहिजे आणि थोडंसं क्रिस्पी झालं पाहिजे। तर बघू शकता पूर्ण जे आपलं चीज आहे तेही ह्याच्यावरती मेल्ट व्हायला लागलेलं आहे। तर इथे आपले मॅगीचे अप्पे जे आहेत रेडी झालेले तुम्ही बघू शकता। तर आपल्याला स्पूनच्या मदतीने आपल्याला सगळे अप्पे जे आहेत काढून घ्यायचे आहेत। आणि कसं मॅगी खाली करपू नये म्हणून आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर तुम्ही फास्ट करायला जाल तर पूर्ण अप्पे करपून जातील आणि मॅगी पूर्ण चिटकून जाईल आणि आपल्याला ते काढता नाही येणार। तर बघू शकता इथे एक एक करून मी सगळे अप्पे जे आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही मुलांना स्नॅक्समध्ये रेसिपी बनवू शकता, खायलाही खूप छान लागते। बघू शकता पूर्ण खाली ब्राऊन कलर आलेला आहे आणि पूर्ण चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। थँक्यू गाईज।